रायगड जिल्ह्यातील रोहा अष्टमी नगरपरिषद हद्दीतील विविध महत्त्वपूर्ण विकासकामांचे भूमिपूजन व नूतनीकरणाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या हस्ते आज रोहा येथे उत्साहात पार पडला। रोहा नगरपरिषदेच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीतून ही कामे हाती घेण्यात आली असून यामुळे शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। या विकासकामांमध्ये कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे संरक्षक भिंत उभारणे, गार्डन परिसरात आकर्षक खाऊ गल्ली विकसित करणे, त्याचप्रमाणे रोहा अष्टमी नगरपरिषदेच्या मंजूर आराखड्यातील आरक्षण क्रमांक 71 मध्ये स्वर्गीय दत्ताजी तटकरे रक्तपेढी विकसित करणे, तसेच जे स्कूल ऑफ आर्ट्स यांनी साकारलेले शिवशिल्प कुंडलिका नदी संवर्धन गार्डनमध्ये स्थापित करणे यांचा समावेश आहे। याशिवाय धावीर महाराज मंदिर परिसरातील भक्तनिवासाच्या नूतनीकरणाचाही शुभारंभ करण्यात आला। या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषद सभापती मधुकर पाटील, नगराध्यक्षा वनश्री शेडगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रोहा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतूक नियंत्रणासह सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती। यावेळी उपस्थितांना संबोधित करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्वर्गीय अजित पवार यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला। रोहा शहराच्या विकासासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून सुरू करण्यात आलेल्या या विकासकामांना वेगाने पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक निधी आणि प्रशासनिक सहकार्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले। या विकासकामांमुळे रोहा शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आणि दादांच्या नंतर आज पहिल्यांदाच रोह्यामध्ये आलेले आहेत। मन अतिशय भावनिक झालेलं आहे, कारण याच्यापूर्वी आदरणीय दादांशिवाय त्यांचे परममित्र आदरणीय सुनील तटकरे यांनी कार्यक्रम घेतलेलेच नव्हते आणि आज त्यांनी तोच पायंडा मलाही इकडे बोलवून पुढे तसाच सुरू ठेवलेला आहे। आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज इथल्या विविध विकास कामांचं भूमिपूजन झालेलं आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।